अहो कृष्णे कृष्णे इति वदति नाम प्रतिदिनं सकृद्वायो वारद्वयमपि च वारत्रयमपि अतिप्रेम्णा भक्त्या मनसि वचसा वासव शिवे कृतो भीतिस्तस्यै इति च ववदस्तुतो हरिहरौ. पश्चिम घाटातून उगम पावणारे कृष्णा पूर्व घाटाच्या पुढे कोरोमंडल समुद्र किनाऱ्यावर म्हणजे बंगालच्या उपसागरात समर्पण होते. पूर्व घाट व पूर्व किनारा याला चोला साम्राज्याच्या काळात पडलेले कोरोमंडल हे नाव आता तसेच रूढ झालेले आहे. कोरोमंडल हा भाग सुमारे 23,000 चौरस किलोमीटर म्हणजे 8,800 चौरस मैल आहे. कोरोमंडल किनाऱ्यावरील मच्छलीपट्टम उर्फ मासुलीपट्टणम बंदराचा सातवाहन म्हणजे 3ऱ्या शतकापासूनचा उल्लेख आढळतो. कृष्णेच्या मोठ्या पात्रामुळे येथे सागरी व्यापार मोठा आहे. बोटी बांधणे, मत्स्य व्यवसाय, कापड, साड्यांची निर्यात, तांबे, हिरे यांचा व्यवसाय आणि निर्याती यासाठी हे बंदर अतिशय प्रसिद्ध होते व आहे. युरोपीय देश 16व्या शतकापासून या बंदराशी जोडलेले आहेत. ब्रिटिश, डच, फ्रेंच, पोर्तुगीज लोकांच्या वसाहती वखारी ह्या भागात होत्या. उत्खननात बौद्ध स्तूपांबरोबरच अनेक रोमन नाणी मिळाली असून येथून ग्रीकांशीही व्यापारी संबंध होता हे दिसून येते. युरोपीय लोक या बंदराचा उल्लेख मुसलीन असा करत होते. गोवळकोंडा साम्राज्याचे हे पूर्वीचे सागरद्वार होते. 1620 ते 1630 या काळात येथील कापड निर्यात आणि अन्य व्यापार भरभराटीला आलेला होता. हा भाग त्या काळी मद्रास राज्यात होता. 1 नोव्हेंबर 1884च्या सुनामीने समुद्र लाटात बंदराचे मोठे नुकसान झाले. 1977च्या वादळात सुमारे 200 किलोमीटर प्रति तासाने आलेला वारा यामुळे प्रकाशम, गोदावरी, कृष्णा, गुंटूर या तटीय जिल्ह्यात खूप मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी 15 फूट उंचीच्या लाटा किनाऱ्याच्या आतपर्यंत खूप आलेल्या होत्या. 26 डिसेंबर 2004च्या सुनामीच्या काळात एकूण 2,20,000 लोक मृत्यू पावलेले आहेत. यावेळेला समुद्राकाठच्या अनेक जमाती वाहून नष्टही झालेल्या आहेत. पूर्व किनाऱ्याजवळ खोल समुद्रात आता नव्याने बंदर बांधण्याची सरकारची तयारी आहे. पूर्वीच्या मच्छलीपट्टण जिल्ह्याचे नाव आता कृष्णा जिल्हा आहे. कृष्णा नदी सागराला मिळते त्या दुआबात कृष्णा वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. या ठिकाणी तिवराच्या अनेक प्रजाती असून त्यांना नष्ट होण्यापासून वाचवणे आपल्याच हातात आहे. सरपटणारे प्राणी, माशांची शिकार करणारी जंगली मांजरे, कासवे, अन्य उभयचर या प्राण्यांचे हे एक प्रकारे नंदनवनच आहे. मच्छलीपट्टणच्या निर्यात होणाऱ्या कलमकारी साड्या व बंदर लाडू हे येथील प्रसिद्ध आहेत. कुचिपुडी नृत्यही येथीलच. नागैलंकाजवळ धार्मिक स्थळामध्ये पांडुरंग मंदिर, अगस्तेश्वर मंदिर यासह दत्ताश्रमातील शंकर व दत्त यांची मंदिरेही पाहण्यासारखी आहेत. मंगिनपुडी बीच येथे दत्त रामेश्वर स्थान असून रामेश्वराप्रमाणेच येथेही स्नानासाठी 10 विहिरी आहेत. येथून जाणारा एक प्रवाह हमसाला दिवी येथे समुद्रार्पण होतो. मात्र येथे नामफलक नसून तेलुगू हिंदी जाणारा दुभाषी लागतो. हमसाला देवी गावापासून समुद्रापर्यंतचा रस्ता वन खात्यातून जात असून तो सकाळी 9 वाजता खुला होतो आणि सायंकाळी 5 वाजता बंद होतो. पूर्वी रिक्षाने या संगमाजवळ जाता येत असे, मात्र अलीकडे अनेक पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने आम्ही गेलो तेव्हा तेथे जाण्यास निर्बंध व बंदी होती.
एका ग्रामस्थाच्या मदतीने तिवराच्या जंगलातून मी सागर संगमापर्यंत पोचलो. जाण्याच्या रस्त्यात गाळ, दलदल, काटे, प्रसंगी कमरे इतक्या पाण्यातूनही जावे लागले होते. येथे वाटेत नागरी सुविधा नाही, फोनलाही रेंज मिळेलच असे नाही. आत जाण्यात वाट अशी वेगळी नसते, त्यामुळे 3 ते 5 किलोमीटर चालावे लागते. भरतीच्या काळात येथील खड्डे पाण्याने भरतात व ओहोटीनंतर पाणी तसेच राहते. काठावर डॉल्फिन मासे व पाण्यात बुडण्याचा धोका असणारे फलक होते. काही बसकी लहान मंदिरे भरतीमुळे भग्न झालेली होती. एक जुनी पर्यटकांसाठीची इमारत ही वापराअभावी तशीच पडून होती. येथे पाणी, खाद्यपदार्थ इत्यादी काही मिळत नाहीत. मात्र कृष्णा समुद्राला मिळते तो सागर संगम याचे दृश्य अवर्णनीय आहे. येथेही एक नदी कृष्णेला मिळती, तिचेही नाव मुनेरू आहे असेच सांगितले गेले. कृष्णा मुनेरू संगम व कृष्णेचे समुद्रार्पण म्हणजे सागर संगम हे दृश्य विलोभनीय आहे. कृष्णा आणि समुद्र एकच होऊन या कृष्णेतही मोठ्या लाटा जाणवतात. पूर्व किनारा हा वादळ, वारे, लाटा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. सुनामीमध्ये अनेक लोकांनी जीव गमावलेले आहेत हे आपण पाहिलेले आहे. या पवित्र स्थानासाठी हा भाग फार सुरक्षित नाही. माझ्या वाटाळ्याने मला फार आत जाऊ दिले नाही. मात्र कृष्णा यात्रेची सांगता मी कृष्णा स्नानाने केली. कृष्णेच्या पाण्याला हात लावून नमस्कार करून नंतर मी स्नान केले आणि अर्घ्य दिले. कृष्णा प्रवास सांगतेचा हा एक अवर्णनीय क्षण होता. स्वतःला विसरून ध्येयाप्रत केलेल्या प्रवासानंतरचे सागर संगम दर्शनाने मन प्रसन्न झाले. या मोठ्या रौद्र पण हव्याशा वाटणाऱ्या भव्य दृश्यात दर्शनार्थी म्हणून मी एकटा होतो. सागर संगमात प्रवेश करून कृष्णाबाईचा मी मोठ्याने जय जयकार केला. त्यावेळी आलेल्या एका लाटेने व सरकलेल्या वाळूने मला कृष्णामाईने कुशीत घेतले होते. प्रतिबंधित भाग असल्याने वाटाड्याने मला जास्त वेळ न थांबण्यास सांगितले. परतीच्या प्रवासात मला फुलावरून चालल्यासारखे वाटले. वाऱ्याचा आवाज आता बासरीसारखा वाटत होता. मनात कृष्ण आणि कृष्णामाई प्रतिष्ठित झालेले होते. ही यात्रा माझ्याकडून भगवत कृपेने पूर्ण झालेली होती. यात्रा सांगतेनंतर हमसाला देवी येथील ग्रामदैवताच्या दर्शनाला गेलो. तेथील गाभाऱ्यातील बासरी वाजवणारा कृष्ण मला गालात हसतोय असा भास झाला. त्याला मी नमस्कार केला. या सर्व भागाचे वर्णन मी व्हिडिओसह वेगळ्या भागात सादर केलेले आहे, तेही आपण अवश्य पाहावे. कृष्णा यात्रेची सांगता करून मी आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार होतो. आता मनात फक्त कृष्णा आणि कृष्णाच होती. श्री कृष्णार्पणमस्तु. कृष्णाबाई महाराज की जय. कृष्णा यात्रेबद्दलची थोडी वेगळी माहिती मी देत आहे. कृष्णासोबतची ही यात्रा करणे ही आवड फार कमी जणांमध्ये निर्माण होते. हा प्रवास नदी शेजारून काही चालत व काही वाहनाने केलेला आहे. तसेच हा सलग केलेला नसून काही टप्प्यात केलेला आहे. मध्यंतरीच्या करोनाच्या साथीमुळे यामध्ये खंड पडलेला होता. यातील अनेक ठिकाणांना मी पुन्हा पुन्हा भेटी दिलेल्या आहेत. जोर येथे डोंगरातून वाहणारी कृष्णाबाई ही फक्त पावसाळ्यात आपल्याला दिसते व त्यावेळीच आपल्याला जावे लागते. या ठिकाणी पाण्यात व काठावर जळवा लागू शकतात. महाराष्ट्रात महाबळेश्वर ते नरसेवाडीपर्यंत कृष्णेकाठी अनेक धार्मिक स्थळे असून कृष्णाबाईचे उत्सवही साजरे होतात. ही नदी दत्तात्रेयांची आवडती असून औदुंबर, नरसेवाडी, कुरपूर, श्रीपर्वत ही ठिकाणे येथे येतात. श्रीशैल्य येथील कृष्णेला खोल असल्याने पाताळगंगा असे म्हणतात. येथे श्रीपाद श्रीवल्लभ व नरसिंह सरस्वतींनी अवतार समाप्ती करून काठावरील जंगलात वास्तव्य केले. याच कर्दळी वनात स्वामी समर्थ प्रकट झालेले आहेत.
कृष्णेची उपनदी भीमा या काठी जवळच गाणगापुरी आहे. कृष्णेकाठी अनेक ऋषींचे आश्रम होते. अनेक शिवमंदिरे कृष्णेकाठी असून कुडल संगम, श्रीशैल्य ही त्यातील प्रसिद्ध मंदिरे आहेत. तसेच कृष्णाकाठ हे श्री नरसिंहाचे आवडते स्थान असून या प्रवासात अनेक नरसिंह मंदिरे असून त्याचे दर्शन आपल्याला घडते. धोम, कोळेश्वर, शूरपाली इत्यादी ठिकाणची मंदिरे प्रसिद्ध आहेत. कृष्णा व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे, बंधारे असून त्यातून विद्युत निर्मिती व जलसिंचन होते. कृष्णेकाठी मोठी जंगल संपत्ती आहे. श्रीशैल्य येथे 75 वाघ व अनेक चित्ते असे अभयारण्य आहे. तसेच उपनदी कोयना येथेही व्याघ्र अभयारण्य आहे. कृष्णा गोदावरी खोऱ्यात तेलाच्या विहिरी असून तेलाचे मोठे साठे आहेत व आंध्रामध्ये कृष्णा खोऱ्यात हिऱ्यांच्या खाणीही आहेत. कृष्णेकाठी ऊस, कापूस, तंबाखू, ज्वारी, भात अशा अनेक पिके घेतली जातात. प्राचीन काळी अनेक संस्कृती कृष्णेकाठी उदयास आलेल्या आहेत. अनेक ठिकाणी बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. कृष्णेकाठी अनेक व्यापार उद्योग उदयाला आले आहेत. 4 राज्यातून वाहणाऱ्या कृष्णेसोबत जाताना दुभाषी घेणे गरजेचे आहे. आपला प्रवास हा खेड्यातून होत असतो. रस्तेही खराब असतात. त्यामुळे अंतर व वेळ याची गणिते चुकतात. कृष्णा नदी ही सीमारेषा धरून तेलंगण व आंध्र प्रदेश ही 2 राज्ये निर्माण झालेली आहेत. त्यामुळे कृष्णेच्या एका काठावरून दुसऱ्या काठावर जाताना राज्य बदलानंतरची असणारी सोपस्कार आपल्याला पूर्ण करावे लागतात. कर्नाटक व आंध्र या भागात तांदूळ हे मुख्य धान्य असल्याने त्याचेच पदार्थ खावे लागतात. तसेच आंध्रामधील कालवणात तिखटाचा वापर जास्त असतो. असो, श्रीकृष्णाबाईवर श्रद्धा ठेवून तिच्यासोबत केलेला प्रवास ती आपल्याकडून पूर्ण करून घेते. यात अनेक अडथळे येऊ शकतात, मात्र सुखाचा प्रवास हा दुःखाच्या काट्यातून जात असतो हे लक्षात घेता व भगवंतावर भार टाकून केलेला प्रवास आपल्याला सुखद आणि फलदायीच वाटतो. अशी यात्रा करणारे भाविक फार थोडे आहेत व त्यावर पुस्तके किंवा इतर वाङ्मय उपलब्ध नाही. मी दृकश्राव्याच्या माध्यमातून हे सादर केलेले आहेत. यात त्रुटी असू शकतात. काही माहिती आंतरजालावरून घेतलेली आहे. मुख्य सादरीकरणाचा भर हा लोकांशी केलेला संवाद यावरतीच आहे. आमचे मूळ गाव लिंब हे कृष्णाकाठचे. कृष्णेचा उगम आमच्या सातारा जिल्ह्यातील व कृष्णाबाईच्या उत्सवाची गावोगावी असणारी परंपरा हा माझा मूळ स्रोत होय. ही यात्रा करणे हे अंतर्मनातून यावे लागते असे मला वाटते. या यात्रेमध्ये आपल्याबरोबर कोणी असेलच असे नाही किंवा प्रत्येक टप्प्यात वेगवेगळी व्यक्ती असू शकते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे यावरती फार मोठी पुस्तके व नकाशे उपलब्ध नाहीत. यात्रा पूर्ण करणाऱ्या व्यक्तींची संपर्क साधणेही अवघड आहे. कृष्णाबाईच्या कृपेने घडवलेली व सांगता झालेली यात्रा ही माझ्या आयुष्यातील एक मर्मबंधातली ठेव आहे. इदम न मम एवढेच मी या ठिकाणी म्हणू शकतो. ही यात्रा या जगन्नियंत्याने माझ्याकडून करून घेतली अशी माझी भावना आहे. मी केलेले वर्णन हेही भगवंताचेच आहे असे मला वाटते. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. साळुंखी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. धन्यवाद. कृष्णाबाई महाराज की जय. श्री कृष्णा नदी यात्रा पूर्ततेनंतर पुनश्च श्रीकृष्णा नदी यात्रेच्या या उत्तर रंगात आपण श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील कृष्णा नदीचे उगमस्थान तसेच जोर येथील श्रावण महिन्यातील कृष्णेचा प्रवाह या दोन्ही ठिकाणांचे दर्शन घेऊया.
श्री कृष्णा नदीच्या क्षेत्र महाबळेश्वर येथील उगमाच्या दृक फितीनंतर आता आपण कृष्णा नदीचे बंगालच्या उपसागरात होणारे समर्पण म्हणजे सागर संगम याचे दर्शन घेऊया. करूया आपण. ईशान्य कोपऱ्यातून आपण हे कृष्णाबाईचं मंदिर बघतोय. पंचगंगा मंदिर असं म्हणले. क्षेत्र महाबळेश्वरला आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी हे एक कुंड आहे. याच्या मागं एक कुंड आहे. मागल्या कुंडातून पाण्याचा प्रवाह मोठा वाहत आहे. पंचगंगा नद्या इथं गुप्त होतात आणि पुन्हा पुढं दिसतात आपल्याला. कृष्णाबाईचं दर्शन घ्यायला अनेक भक्त जमलेले आहेत ह्या ओवऱ्या आणि आतल्या बाजूनं आपण बाहेर बघतोय हे उगमस्थान, हे पर्यटक आणि ह्या ओवऱ्या. जरा बॅटरी पाडा बरं तुमची काय करायचं थोडंसं सरकले उजळीला. हां हां. म्हणजे छान आहे. हे कृष्णाबाईचं उगमस्थान आणि इथं शंकराची पिंड आहे आणि पुरातत्व खात्याचे हे माझे सहकारी यांनी इथली फार छान माहिती दिलेली आहे. खाली हा डमरू आहे, डमरूवरती हे शिवलिंग आहे आणि इथून कृष्णाबाईचा उगम होतो. मागं आपल्याला एक मूर्ती दिसती आणि याच्यावरचं आता कमळ दिसणं अवघड आहे, परंतु ते उलटं कमळ आहे असं त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं होतं. किंवा त्याचं जे शिखर आहे ते उलट्या पद्धतीने इथं घेतलेलं आहे आणि श्री कृष्णाबाईचं उगमस्थान बघून आपण अतिशय धन्य झालेलो आहे. इकडे ये रे जरा बाजूला. हा बोर्ड लिहिलेला आहे इथं. पाचवी नद्यांची माहिती आहे. या ठिकाणी गायत्री नदीचा उगम, ही सावित्री नदी तिचा उगम आहे. ही कोयना नदी तिचा उगम, ही वेण्णा नदी तिचा उगम, ही कृष्णाबाई आणि हे भागीरथी. ते कसले आकृती आहेत या? याच ठिकाणाहून मी कृष्णाबाईच्या यात्रेला सुरुवात केलेली होती आणि मी मगाशी म्हणलं तसं पुन्हा कृष्णाबाईनं मला इथं सांगतेनंतर बोलून घेतलेलं आहे आणि मी इथं आलेलो आहे. हा कृष्णाबाईचा प्रवाह आणि या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि हे कृष्णाबाईचं दर्शन. महाबळेश्वरच्या डोंगरातून उगम आणि अतिशय सुंदर पाणी, स्वच्छ पाणी आहे. आणि मी मगाशी म्हणलं तसं या ठिकाणी अनेक धबधबेसुद्धा आपल्याला दिसतात. सध्या पावसाळा असल्यामुळं हा एक धबधबा दिसतो आपल्याला आणि पावसाळ्यातच मौसमी नदी असल्यामुळं पावसाळ्यात आपल्याला हे पाणी दिसतं. श्री कृष्णा नदीच्या क्षेत्र महाबळेश्वर येथील उगमाच्या दृक फितीनंतर आता आपण कृष्णा नदीचे बंगालच्या उपसागरात होणारे समर्पण म्हणजे सागर संगम याचे दर्शन घेऊया. हाँ, अब ऐसा घुमाते रहिए. वाटतो